जे एमपीएससी यूपीएससी विद्यार्थी घडवण्यासाठी तुम्ही जे त्यांना मदत करता, काय भावना आहे? यात काय झालेलं आहे, एक तर आपला चर्मकार समाज हा अतिशय गरीब आहे. एक तर त्यांना शेती नाही आहे, सर्व लोक मजुरी करतात, हातावरचे लोक आहेत आणि धंद्यासाठी त्यांना पैसेसुद्धा नसतात आणि शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आणि शिक्षण घेऊन जर त्यांनी शासकीय सेवेत किंवा नोकरीमध्ये आले किंवा बिझनेस केला तर ते चांगल्या प्रकारे घडू शकतात. परंतु आजकाल मी बघितलेलं आहे की समाजामध्ये असे वर्ग एक अधिकारी फार कमी आहेत. म्हणजे गेल्या आमच्या अहिरराव चर्मकार समाजात गेल्या 60 वर्षामध्ये फक्त 3 अधिकारी वर्ग 1 क्लास 1 झालेले आहेत आणि त्यानंतर मग खाली वर्ग 3 वर्ग 4 आहे. पण वर्ग 3 आणि वर्ग 4 अधिकारी हे जे आहे ते आपल्या समाजासाठी किंवा इतर त्यांच्याकडे काही अधिकार नसतात, पॉवर नसतात आणि आपल्या समाजासाठी ते काही जास्त झटू शकत नाही किंवा प्रयत्न करू शकत नाही. जर तुम्ही वर्ग 1 अधिकारी झाले, उदाहरणार्थ समजा तुम्ही डेप्टी कलेक्टर झाले, तहसीलदार झाले, BDO झाले किंवा DSP झाले, तर आपल्या तळागाळातील समाजातील लोकांना मार्गदर्शन करू शकतात व त्यांना आर्थिक मदतही करू शकतात व त्याचप्रमाणे त्यांना पुढे भविष्य म्हणजे पुढची पिढी घडवण्यासाठी ते योग्य प्रकारे मार्गदर्शन करू शकतात. उदाहरणार्थ तुम्ही कार्यकारी अभियंता झाले, जर जे वर्ग 3 आणि वर्ग 2ला काही अधिकार नाही, जर तुम्ही वर्ग 1 अधिकारी झाले, कार्यकारी अभियंता ह्या पदावर गेले, तर तुम्ही जे गोरगरीब आहे, जे सुशिक्षित बेकार अभियंते आहे किंवा सर्वसामान्य हातावर काम करणारे मजदूर आहेत किंवा फुटकळ गुत्तेदार आहेत, त्यांना तुम्ही 10-10, 20-20 हजाराची कामं देऊन त्याची उन्नती तुम्ही करू शकतात. तर यासाठी मी असा विचार केला की जवळपास समाजामध्ये सर्वसामान्य सर्व लोक खाऊन पिऊ सुखी आहेत. बरेचसे मुलं प्रयत्न करतात, BA होतात, BCom होतात, डॉक्टर होतात, इंजिनियर होतात, पण त्यांच्या मर्यादा राहतात. मर्यादा याच्यामुळे राहतात की ते फक्त खाऊन पिऊन सुखी राहतात आणि आईवडिलांना किंवा आपल्या भावांना किंवा बहिणींना त्यांचं लग्नाची जबाबदारी असते किंवा आईवडिलांना सामाजिक जबाबदारी असते, घर बांधण्याची जिम्मेदारी असते, परंतु ते इतर लोकांना म्हणजे समाजातील इतर लोकांना मदत करू शकत नाही. तर त्यामुळे जर तुम्ही अल्पवयामध्ये जर तुम्ही वर्ग 1 अधिकारी झालात तर तुम्ही समाजासाठी एक मुलांना घडवू शकतात, त्यांना दिशा देऊ शकतात. सर, बार्टीमध्ये आपल्या समाजाचं प्रमाण फारच कमी आहे, तर याविषयी हो बरोबर आहे. तर मी तुम्हाला सांगितलं गेल्या 60 वर्षामध्ये अहिरराव चर्मकार समाजात फक्त 3 वर्ग 1 अधिकारी झालेले आहे, त्यानंतर कोणी झालेलं नाही आहे. फक्त म्हणजे वर्ग 3 आणि वर्ग 4 झालेले किंवा वर्ग 2 झालेले, पण ते पाहिजे त्या प्रमाणात समाजासाठी वेळ देऊ शकत नाही किंवा त्यांची उन्नती घडवून आणू शकत नाही. जर तुमच्या हातात अधिकार असेल, पॉवर असेल, सत्ता असेल, अधिकार पॉवर सत्तेसाठी तुम्हाला वर्ग 1 अधिकारी होणं गरजेचं आहे. म्हणून जर तुम्ही आता UPSC मार्फत जर तुम्ही IAS झाले, IPS झाले, IRS झाले, तर आपल्या समाजासाठी काहीतरी तुम्ही करू शकतात. किंवा MPSC मार्फत वर्ग 1 अधिकारी झाले तर इन फ्युचरमध्ये ते डेप्टी कलेक्टर, ॲडिशनल कलेक्टर, कलेक्टरपर्यंत जाऊ शकतात, DSP SP पर्यंत जाऊ शकतात, तहसीलदारचे डेप्टी कलेक्टरपर्यंत जाऊ शकतात. म्हणून त्यांना प्रेरणा देण्यासाठी हे मी माझ्या सेवानिवृत्तीतून मला जे काही पैसे मिळालेले त्याच्यासाठी मी हे पैसे राखून ठेवलेले व 2025च्या MPSCमध्ये जे कोणी अहिरराव चर्मकार समाजातील मुलं वर्ग 1 अधिकारी होतील ते आपण एक विशिष्ट मोठा प्रोग्राम घेऊन मी त्यांचा मान सन्मान करणार आहे. सर, आपण समाजासाठी केव्हा कार्यक्रम घेणार असं विद्यार्थ्यांसाठी काय समाजासाठी आपण केव्हा कार्यक्रम घेणार आहे त्याचं आवाहन करण्यासाठी? हे बघा, आता मी तर आवाहन केलेलं आहे. मी 8व्या वर्षी नोकरीला लागलो, 40 वर्ष नोकरी केली. ज्यावेळेस मी 8व्या वर्षी नोकरीला वर्ग 3 अधिकारी म्हणून कनिष्ठ अभियंता म्हणून लागलो, मला लक्षात आलं की वर्ग 3 अधिकारी आपण काही करू शकत नाही. म्हणून त्यानंतर मी माझ्या डिप्लोमानंतर पदवी घेतली, त्यानंतर मी पोस्ट ग्रॅज्युएशन ME सिव्हिल केलं, त्यानंतर 2000ला MPSC दिली. असं मी म्हणजे आपण चांगल्या पदावर गेलो तर आपण समाजासाठी काहीतरी करू शकतो. म्हणून खालच्या लेवलवरून वरचं पद मिळवण्यासाठी मी जवळपास वयाच्या 38व्या वर्षापर्यंत कोर्ट मॅटर केलेले आहे आणि लढा दिलेला आहे व त्यात मी यशस्वी झालेलो आहे. आणि त्यानंतर मी लढा दिला म्हणून मी कार्यकारी अभियंता ह्या पदावरून 7 वर्ष सेवा केल्यानंतर निवृत्त झालेलं आहे व माझ्या शेवटच्या कालावधीमध्ये मी भरपूर लोकांना मदत केलेली आहे. त्यात सांगायचं म्हणजे जे गोरगरीब आहेत,
बरेचसे विद्यार्थी माझ्याकडे येतात, माझं आले की सर मला फी भरायला पैसे नाही, क्लासेसला पैसे नाही आहे, ट्युशन लावायला पैसे नाही. मी कोणाला त्यांच्या परीनं कोणाला 5,000, कोणाला 10,000, कोणाला 50,000 अशाप्रमाणे आर्थिक मदत आत्तापर्यंत केलेली आहे. परंतु एक लक्षात आलं की हे मुलं मदत केल्यानंतर कुठलं तरी एक पद मिळालं, म्हणजे एक वर्ग 4चं मिळालं किंवा वर्ग 3चं मिळालं, त्यात सॅटिस्फाईड होतात आणि ते पुढचं शिक्षण किंवा पुढचं पद घेण्यासाठी ते पाहिजे त्याप्रमाणे प्रयत्न करत नाही. आज जवळपास आपल्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये किंवा मराठवाड्याने 50 ते 60 असे होतकरू विद्यार्थी आहेत की ते काही डॉक्टर झालेले आहे, इंजिनियर झालेले आहे, ते MPSC आणि UPSC तयारी करतात, परंतु त्यांना अशी चालना मिळत नाही. तर मी त्यांना माझ्या फोनद्वारे म्हणा, मेसेजद्वारे म्हणा, प्रत्येक वेळेस त्यांना मी चालना देतोच. व हे भर जाहीर आई वडिलांच्या स्मरणात मी जे बक्षीस 2025 MPSC आणि UPSC ठेवलेलं आहे, तर त्यामुळे हे भव्य बक्षीस असल्यामुळे यात परत मुलांना प्रेरणा मिळेल व ते जास्तीत जास्त कसोशीने प्रयत्न करून वर्ग 1 अधिकारी होतील ही माझी इच्छा आहे. सर, समाजासाठी तुम्हाला सरकारकडून काय अपेक्षा आहे? यात सरकारकडून अपेक्षा अशी आहे की सरकारने पाहिजे त्याप्रमाणे वसतिगृह चालू केलेले आहे, अभ्यासिका चालू केलेले आहे, लायब्ररी चालू झालेल्या आहेत. याबद्दल माझं दुमत नाही आहे. आज आपण संत तुकाराम हॉस्टेल, मी संत तुकाराम हॉस्टेल औरंगाबादला परंपरा शिकलेलो आहे. आज तर तिथली व्यवस्था बघितली, आपले समाज कल्याण मंत्री माननीय श्री शिरसाट साहेब यांनी स्वतः तिथे धाड टाकून तिथे कशा प्रकारे मुलांना ट्रीटमेंट मिळते, कशा प्रकारे अन्न मिळतं, कशा प्रकारे त्यांना सवलती आहे, हे सगळं त्यांनी समाज कल्याण आपले मंत्री पालकमंत्री संजय शिरसाट साहेब यांनी दाखवून दिलेलं आहे. मग जर अशा परिस्थितीमध्ये मुलं कसे शिकणार, कसे? जर त्यांना प्यायला पाणी नाही, आंघोळीला पाणी नाही, लाईट नाही, डास आहे, मच्छर आहे, अस्वच्छता आहे, तर ते काय काम करतील, म्हणजे कशा प्रकारे अभ्यास करतील, कशा प्रकारे कॉलेजला जातील? म्हणजे शासनाने धोरणं वेगवेगळे मागासवर्गीयासाठी राबवलेले आहेत, परंतु त्या शासनाच्या धोरणानुसार त्याची अंमलबजावणी होत नाही. त्यात हे जे आपले अधिकारी असतात यांनी जातीने लक्ष देणं हे फार गरजेचं आहे.